सो आज मी चाललो आहे माथेरानला, तेही माझ्या फॅमिलीबरोबर. इथे येण्यासाठी आपल्याला नेरळ या स्टेशनवरती यावे लागते. तेथून आपल्याला खूप सारे ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत, ज्यामध्ये कॅबने आपण 100 रुपयेमध्ये माथेरानला पोहोचू शकतो. येथे आल्यावरती आपल्याला काही तिकीट्स काढावे लागतात, ज्यामध्ये ॲडल्टसाठी 50 रुपये आणि चाइल्डसाठी 25 रुपये आहेत, जे तिकीट घेऊन आपण आतमध्ये एंटर करतो. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आतमध्ये एंटर केलं की आपल्याला सारे माथेरानचे पॉईंट फिरण्यासाठी असे काही पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये घोडस्वारी किंवा ई रिक्षा हे आपल्याला उपलब्ध असतात. माझं जर ओपिनियन घ्यायचं झालं तर मी तर सजेस्ट करेन की बाई तुम्ही चालतच सगळे पॉईंट्स कंप्लीट करा, कारण की इट इज अ वर्दी. घोडस्वारीचं विचारता असता मी त्यांना त्यांचे रेट विचारले तर ते 2700 रुपये फक्त 5 का 6 पॉईंटसाठी बोलले. सो मला तर हे थोडंसं जास्तच वाटतं, त्यामुळे पायी पायी पण सर्व फिरू शकतो. जसं आपण एंट्रन्स पार केलं की आपण पोचून जातो ते अमन लॉज या स्टेशनवरती. या स्टेशनवरती या टॉय ट्रेनची फेरी ही दर 1 तासाने होतच राहते. आणि जर तुम्हालाही याची राईड करायची असेल सो मी तर सजेस्ट करेन की सगळे पॉईंट्स फिरा आणि नंतर मार्केट यार्डवरून अमन लॉजकडे येण्यासाठी ही टॉय ट्रेन पकडा. असंच मी इंट्रोड्यूस करताना आईने थोडीशी कमेंट टाकली, पण ठीक आहे. मग बाकी काय, परत त्यांना शूट करत म्हटलं थोडं त्यांनाही दाखवावं व्हिडिओमध्ये. हे सर्व शूट करत करत असं वाटत होतं की काय सिनेमाचं शूट करायला इकडे आलो आहे का काय, कारण की कधी घोडे कधी हे माकड सर्वांच्या टिपण्या करत मी माझा व्हिडिओ कंटिन्यू करत होतो. इंदिरा गांधी नगर पार केलं की आपण निघालोय ते पहिल्या पॉईंटला, जे म्हणजे मायरा पॉईंट. आणि त्याचा व्ह्यू असा एकदम खतरनाक आहे ना, जो तुम्ही आता पाहालच. आणि असं पण नाही आहे की मी इथे पहिल्यांदा आलोय. इथे पहिल्यांदा मी माझ्या मित्रांबरोबर पण येऊन गेलो, ज्या वेळचाही नजारा एकदम खतरनाक होता. आणि तो सीझन म्हणजे पावसाळा, आणि हा सीझन आत्ता जिथे आलोय तो विंटरमध्ये, पण तरी पण व्ह्यू सेमच आहे, एकदम मस्त. कसं आहे, बोललेलो ना मस्त आहे. तर मग हा व्ह्यू पाहिला आणि परत आम्ही रिटर्न आलो ते त्या पॉईंटला, जिथून टॉय ट्रेन जाताना दिसली. एकदम ओल्ड एज मूवीसारखा व्ह्यू येतोय ना, वाटतंय ना कुठेतरी मूवीचा सीनच आहे हा. इथे आल्यावरती ट्रॅकचा व्ह्यू काही असा आहे, जो मी टिपत गेलो. याचा तर आनंद मी घेतला तो घेतला, पण घरातल्यांना पण बोललो की तुम्ही पण चाला जरा ट्रॅकवर, बघा कसं वाटतंय ते. आणि फायनली काय एक्झिक्युशन. यावेळी दोघांचाही आनंद गगनात माईना एवढा होता. आता आपण
चालत मार्केट यार्ड या ठिकाणी आलो आहोत. येथून पुढे शॉपिंगसाठी खूप सारी ठिकाणे आहेत. जरा कॉस्टली आहेत, सो तुम्ही विचार करा की इथे घ्यायचं की कुठे घ्यायचं. आता आपण मार्केट यार्डपासून पुढे आल्यावरती आपल्याला लागतो तो खंडाळा पॉईंट, आणि जेथून आपण आतमध्ये जाऊन थोडंसं एक्सप्लोअर करणार आहोत. येथील सर्व वातावरण पाहता असं लक्षात येतं की इथे मोस्टली तर आज फॅमिलीज आल्या होत्या, कारण की पूर्ण सर्व माहोल हा फॅमिलींनी भरलेला होता. वाटेतच चालत असताना या भाऊंचे दर्शन झाले, जे काकूंनी मला अरे दादा जरा पुढे बघून चाल म्हणून याची नोटीस करून दिली. हे आहेत आपले स्कॉर्पिओ दादा, ज्यांच्या डंकामध्ये खूप विष असतं, जे आपल्याला लागलं तर जरासं वाईटच, सो त्यामुळे बी केअरफुल. या गर्दीवरून तुम्ही तर ओळखू शकता की येथे पर्यटकांची किती गर्दी असते. ही तर मिनिममच आहे. जर तुम्ही ॲक्च्युअल सीझनमध्ये आलात तर संपला विषय. तुम्हाला हा व्ह्यू पाहण्यासाठीच इथे 15-20 मिनटं थांबावं लागेल, कारण गर्दीच तेवढी असते. या दिवशी म्हणजे आपण जरा लेटच आलो, त्यामुळे जास्त काही पॉईंट्स कंप्लीट करता आले नाही. आणि फायनली आम्ही आलो ते माथेरान स्टेशनवरती, म्हणजे जो आपला मार्केट यार्ड. येथे आल्यावरती आम्ही माथेरानच्या टॉय ट्रेनची तिकीट काढले, जी आम्हाला परत अमन लॉज येथे सोडणार होती. चला तर आपली आता ट्रेन पण आली. आता आपण आज जाऊन आपल्या सीट्स पण पाहू. सीट्सची अरेंजमेंट पाहता सीट्स थोड्याशा छोट्याच आहेत. आता तुम्हाला दिसेल की मूव्हिंग ट्रेनमधून येणारा निसर्गाचा व्ह्यू कसा असतो.
डॅमच्या बाहेरचे तर व्ह्यूज तुम्ही घेतायच, पण तुम्हाला माहिती आहे का, हा व्ह्यू पाहण्यासाठी ही एवढी सारी गर्दी आली होती. हे तर साहजिकच आहे, जर ट्रेनमधून बाहेर कॅमेरा आहे आणि तो शूट करतोय तर लोकांचे आकर्षण तर वाढणारच. आणि तसेच झाले. जरा म्हटलं आपण तो शूटच करतोय तर आपणालाही आपण घेऊया थोडंसं ट्रेनमध्ये, तेही वेगळ्या अंदाजाने. अक्षरशः शब्द कमी होते या व्ह्यूसाठी, कारण की जे शब्दात बोलताच येत नव्हते. फायनली आमचा 30 मिनिटचा प्रवास करून आम्ही पोचलो ते अमन लॉज या स्टेशनवर, आणि इथून आमचा आता प्रवास संपला. बाकी मेमोरीज तर भरपूर झाल्या, ज्या सदानकदा लक्षात राहतील. आणि फायनली हा आपला रिटर्न टू माथेरान. हा बोर्ड पाहून परत तर इच्छा होईल परत यायची.